ओके, तो हम जा रहे हैं थोड़े से स्पेयर पार्ट्स लेने के लिए। और ये देखो, ये जो कल कौवे ने शी किया था अपने ऊपर, इसको देखो तुम लोग जरा। देखो यहाँ पे कैसे, मतलब कैसे ऐसे प्रॉपर ऐसे उसने निशाना लगा के शी किया, और ऐसे उड़ते उड़ते निशाना लगाया, ठीक है। फुल फुल टॉम क्रूज स्टाइल। मैं मान मान गया भाई कौवे तेरे को। चिंचवड। ओके, सो आपल्याला 2-4 वस्तू घ्यायच्या। वन, आपल्याला घ्यायचं इंजिन ऑइल. सेकंड, आपल्याला घ्यायचं राईट हँड साईडचं एक क्लस्टर, हे जे आहे स्विच क्लस्टर स्टार्टर बटनवाला. कारण की आपली आहे BS3 आणि याच्यामध्ये तर AHO सिस्टम. AHO बोले तो ऑटोमॅटिक हेडलॅम्प ऑन सिस्टम. पण याचं होतं काय की तो दिवसा गरम होऊन 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 उडून जातात बल्ब. तर मग आपल्याला करायचं काय, त्याचं BS4 चा स्विच क्लस्टर घ्यायचा, ज्यामध्ये इथे स्विच येतं पार्किंग आणि हेडलॅम्प असं स्विच येतं इथे. आपल्याला ते स्विच घ्यायचंय आणि ते याच्यामध्ये बसवायचंय. एक हरी मेक म्हणून एक कार्यकर्ता आहे, त्यानं एक वायरिंग किट बनवलेली आहे, जी आपण नंतर त्याच्याकडून मागून घेणार आहे, बदलून घेणार आहे हे स्विच, जेणेकरून आपल्याला हेडलॅम्प ऑटोमॅटिकली ऑन ऑफ करता येईल. समजे? चलो तर आता आहे ना, मी एक काम करतो, थोडं ड्रायव्हिंग वरती कॉन्सन्ट्रेट करतो, थोडी बॅटरी वाचवतो, फुटेज वाचवतो आणि सीधा तुम्हाला भेटतो शोरूम मध्ये. ठीक आहे, शोरूमच्या आसपास. याच्या गावात कसली गर्दी राव आज. शी. स्पेअर पार्ट मध्ये जायचं बरं, फक्त सर्व्हिस वगैरे नाही. हाँ हाँ चालो, ठीक है। यहाँ पे लगा दे, यहाँ पे। नहीं नहीं, गाड़ी नहीं, पार्ट नंबर वगैरह है हमारे पास। बाहर यहाँ पे लगा देते, ये 110 के आसपास। अरे बाहर ही जगह नहीं है। काय विषय, आय थिंक क्लच केबल पण घ्यायला पाहिजे, थोडं हार्ड जात आहे. आई ग, ही कोणाची पल्सर आहे पार. काय हालत आहे तिची, अवघड आहे राव. उन्हात गाडी उभी करायला लावतो. शे, पटकन काम करून बाहेर यायला लागणार आहे आपल्याला. शिट, हे काय, मला नाही घ्यायचं बाबा ते केमिकल. कसला केमिकल होतं काय माहिती, क्या गाडीची लावून टाकली आणि माझ्या आता. चलो देखते. CNG नाईस यार. इंजिन ऑइल पाहिजे या ग्रेडचं. एव्हेंजर 150 स्ट्रीट BS3 आहे. हां हां, ते खालचा क्रश वॉशर वगैरे खालून जी येते ना जाळी ऑइल फिल्टरला खालून, स्ट्रेनर. हां, हे पाहिजे आपल्याला. BS4 चं पाहिजे, पण त्याला ते पार्किंग आणि तो हां पार्ट नंबर येतो. हां हां, BS3 आहे बरं का. सॉरी, ऑइल फिल्टर नाही, ते चुकून फिल्टर लिहिलं मी. ते स्ट्रेनर असतं ना ऑइल पंपला खालून जाळी. हां, ऑइल जो पंप असतो ना त्याला खालून जाळी असते ती वाली. हां हां, ठीक आहे. हे किती येतं, 1 लिटर आहे का? 1200. पूर्ण ओव्हरऑल करायचं आहे.
हा सगळं सगळं 1200 वाली ना. सेपरेट नाही आहेत का? हा नाही का? ऑइल ड्रेनचा बोल्ट आणि क्रश वॉशर वगैरे द्या ना. आणि वरची फिलर कॅप असते ना, ती पण ऍड करा एक. त्यासोबत ते रबरचं वॉशर वगैरे. ड्रेन बोल्ट, ऑइल ड्रेन हे आमचे आहेत का? अच्छा, याच्यामध्ये ना एक क्लच केबल पण ऍड करायची होती. यामध्ये एक वॉशर येतं ना, क्रश वॉशर येतं ना एक. हा तेच ते ओरिंग. यासोबत येते का रबरवाली वरच्या कॅपची? दोन्ही द्या ना मग. याची कशी ॲल्युमिनियम की कॉपर असते? अच्छा ठीक आहे. गाडीचं ना ECU असतं ना, ECU अपडेट करायचं आहे. ओके गाईस, पार्ट्स मिळालेले आहेत आपल्याला बाईकचे सगळे. प्लस बाकीचे पार्ट्स वगैरे सगळं मिळालेलं आहे. तर बघूयात. सो बघून घेतलं बाबा, काही गडबड तर नाही केली याने. हे काय विषय आहे पोरांचा? घरचा पत्ता टाकूयात आपण, घरी जाऊयात आता. अरे देवा, आय होप की याला काही लागलं नसणार आहे. कॅमेऱ्याची भीती बरं का लोकांना. लोक जरा दचकून राहतात कॅमेऱ्यामुळे. आय डोंट थिंक की त्यांना लागला असणार आहे काही, पण पडले बाकी जोरात होते ते, खूप जोरात पडले होते. पडलो होतो मी आता, खतरनाक पडलो होतो, वाचलो. हे असे इडिएट असतात मध्ये घुसणारे. आता नो एंट्री मधून घुसलाय तो. ऍक्च्युली तिथे नो एंट्री बरं का, मागे इकडून तिकडे जाताना तिथे घुसू नाही शकत तुम्ही. नो एंट्री मध्ये घुसलाय, रॉंग साईडनी आहे. परत मलाच डोळे दाखवत होता की 13 सेकंद हे असे सिग्नल तोडणारे. मरते एखाद दिवशी गाडीच्या पुढे खाली येऊन एखाद. बाइक होने के फायदे. एखाद्याला मारणार आहे असे अंकल उलट्या साईडने घुसणारे. सो चलो घर पे मिलते. नाही, आय थिंक चालू ठेवलेलं बरं आहे बाबा. काय कुठं काय होईल आजकाल सांगता नाही येत. सही आहे भाई, फुल वाईब मध्ये चालू आहे. करेक्ट.
लेफ्टचा इंडिकेटर देऊन राईटला चालला होता. फ्युल पण संपत आलंय. आय थिंक दिस इज द राईट टाइम. नेक्स्ट टाइम मी हे भरू का, प्रीमियम भरू का? आय थिंक प्रीमियम भरून बघायला पाहिजे. म्हणतात की प्रीमियम भरल्याने इंजिनची हेल्थ चांगली असते. ट्राय करून बघूयात आपण. ठीक आहे. ह्याला परत लाल झालं, काय कराय. चटके बसत, पुडी नव्हती घालायला पाहिजे. चटके बसायला लागलेत आता. साफ करायला पाहिजे, लय धूळ झाली. चलो. वा, त्याला डोळे दाखवते काही म्हणा. स्वतः सिग्नल तोडून पळाला आणि त्याला डोळे दाखवते. शाबाश. पोचलो की मी. काय डेस्टिनेशन ऑन द लेफ्ट अँड राईट. पोचलो मी घरी. चला बंद करतो मी, वरती भेटू.